उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावातील रिक्षा स्टॉपजवळ एका रिक्षा चालकास 5 जणांनी बेदम मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली। या मारहाणीत रिक्षा चालकाच्या खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेऊन अर्धा तोळ्याचे सोन्याचे लॉकेट तोडले। ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली। मात्र याबाबतची फिर्याद 7 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। बालाजी गंगाराम जगताप वय 49 राहणार मार्डी तालुका उत्तर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रताप शिवराज भोसले वय 25, शिवराज भोसले वय 29, करण भोसले वय 26, मनोहर नगर झोपडपट्टी सोलापूर, कृष्णा भोसले, शिवराज कट्टीमनी वय 30 या 5 जणांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS 119(1), 182(2), 308(2), 351(2), 352 व 49 नुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9च्या सुमारास मार्डी तालुका उत्तर सोलापूर गावातील रिक्षा स्टॉप जवळ फिर्यादी हे आपल्या स्वतःच्या रिक्षात प्रवासी भरत असताना एकाने प्रवासी बसवण्याच्या कारणावरून वाद घालत अन्य चौघांना बोलावून घेतले। त्यानंतर दुसऱ्याने मला 50,000 रुपये दे, नाही तर तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत 5 जणांनी मिळून रिक्षा चालकास बेदम मारहाण केली। फिर्यादीच्या खिशातील 1500 रुपये काढून घेतले। त्याचवेळी गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे 15,000 रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट तोडून मारहाण केल्याची घटना नमूद केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।